नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं चांदा मशरूम फार्म या चॅनलमध्ये स्वागत आहे। आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जे काही आम्ही इथे सेटिंग केली होती की टेम्परेचर आणि ह्युमिडिटी कंट्रोल राहण्यासाठी, त्यासाठीचं एक डेमो आम्ही आज जे आम्ही डेमो इथे केलं होतं त्याचं आज आम्ही ट्रायल करणार आहोत। फर्स्ट टाइम ट्रायल करणार आहोत त्याचं। फॉगरचं ऑलरेडी मी एकदा ट्रायल घेतलं होतं, पण मी ते व्हिडिओ नाही बनवू शकलो। आता समोरच्यामध्ये तसं व्हिडिओ बनवून तुम्हाला दाखवून देतो मी। बट आज आपण करत आहोत हे जे तुम्ही काही पोते बघता मागे बारदाने ज्यूटचे जे काही पोते तुम्ही बघता याचं ट्रायल आज आम्ही करत आहोत। ट्रायल चालू आहे ऑलरेडी, ते मी तुम्हाला आता दाखवून देतो की कशा पद्धतीने काम करत आहे। ठीक आहे, आता जसे तुम्ही बघू शकत असाल की आपले पोते काही ठिकाणी ओले आहे। जसा हा इथे वाढलेला आहे ते ओला आहे, तो पण ओला होऊन जाणार। बट त्याला जस्ट आता पहिल्यांदा ओला करतोय, त्यामुळे तो जास्त करून पाणी खाली सोडून देतोय। बट त्याला ओलं व्हायला वेळ लागेल, कारण की तुम्हाला माहिती असेल जेव्हा नवीन कपडा राहतो त्यावेळेस तो पाणी लवकर पकडत नाही आणि त्यानंतर मग तो पाणी हळूहळू पकडायला लागतो। जसं आता तुम्ही इथे बघू शकत असाल हा पाणी सोडून देतोय, कारण की हा चांगल्याने भिजला नाही। एकदाच हा भिजून जाणार तर मग तो पाणी कंटिन्यूमध्ये खाली बिना थेंब पडता खाली पडणार। जसं आता तुम्ही इथे बघू शकत असाल किंवा इथे बघा वरती ते पाणी पडत आहे थेंब खाली, तर ते एकदम डायरेक्ट खाली न पडता बरोबर याच्यातून पडत आहे। म्हणजे आपले जे काही पोते आहे ते बरोबर ओले होत आहे। काही प्रमाणात आता थोडेफार राहिले, त्याला आणखी 1-2 तास चालू ठेवल्यानंतर ते पूर्ण पोते भिजून जाणार आणि त्यानंतर मग ते लागणार। तर याचा एक्सपिरियन्स मला आलेला आहे। जेव्हा पण आपण पोते लावते तर या पोत्याला सगळ्यात आधी तुम्हाला पाण्यामध्ये भिजू ठेवायचं आहे, त्यानंतर मग तुम्हाला इथे लावायचं आहे ते पोते। काहून त्याचं कारण काय आहे मी तुम्हाला सांगतो। जसं आता तुम्हाला मी दाखवलं की पोते नवीन असल्यामुळे पाणी एकदम पकडत नाही, पाणी सोडून देतो। त्यामुळे आपल्याला आधी पोत्याला भिजू ठेवायचे आहे काही 1-2 तास, त्यानंतर मग आपल्याला असे याचं तयारी करायची। त्याला वाढवून पण केलं तरी चालेल, बट तुम्ही एकदा त्याला ओले करून घ्या आणि नंतर मग लावाल तर नेक्स्ट टाइम जेव्हा हे सेटिंग जे आता आपण केलेली आहे ते पूर्ण काही, तर हे जे आहे पाणी डायरेक्ट न खाली पडता बरोबर भिजत येणार। ठीक आहे, तर हेच तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवायचं होतं। आणि जमेल तर मी हे पूर्ण ओले झाल्यावर फॉगरचं पण एक वेळा तुम्हाला दाखवून देतो। फॉगर पण मी केलं, ते काही 1-2 ठिकाणी पाणी नाही पडत आहे तर ते फॉगरचं चेंज करावं लागेल। ते मी नेक्स्ट दुसऱ्या दिवशी कधी येणार तर ते चेंज करून देणार। बट एक आहे की आपले सगळे पोते ओले होत आहे। सोबतच एक तुम्हाला सांगायचं आहे की आपलं हे पाणी कंटिन्यू खाली पडत राहणार आहे असं, कारण की आपण मशीन चालू ठेवली आहे तर पाणी खाली पडत राहणार। तर त्यासाठी म्हणून आपल्याला काय करायचं आहे की खाली प्लॅस्टिक टाकून द्यायची आहे पूर्ण, म्हणजे जेणेकरून आपला स्लॅब खराब होणार नाही। आता फक्त आमचं हे डेमो चालू आहे, त्यामुळे हे आता ओलं होऊ देतो आम्ही पूर्ण आणि नंतर मग याला पूर्ण एकदा साफ करून, कारण की याच्यात पण काही ना काही बॅक्टेरियाज असणार, तर ते बॅक्टेरियाज पूर्ण काढून मग ते आपण याला खाली जाऊ देऊ। मग ते पाणी पूर्ण गेलं तरी चालेल। आता याला आपण फक्त ओलं करताय। ओलं झाल्यानंतर मग आपण याला बॅविस्टिन म्हणा किंवा जे काही जंतुनाशक आहे त्याच्याने आपण याला क्लिअर करून घेऊ आणि नंतर मग आपण याला आपल्या मशरूम बॅगसाठी लावायला मग हे आपलं पूर्ण रेडी होऊन जाईल। ठीक आहे, आता तुम्हाला एक मी हे दाखवून देतो त्याच्या आधी जायच्या आधी की आपलं टेम्परेचर वगैरे किती मेंटेन राहत आहे। ठीक आहे, आता तुम्ही टेम्परेचर बघू शकता 99% आहे, ह्युमिडिटी बघू शकता तुम्ही 99% आहे आणि टेम्परेचर 26 आहे। तर सध्या मी हे नाही लावलं होतं तरीसुद्धा तितकंच होतं, बट आता हे लावल्यानंतर पुन्हा कमी होणार। ते मी एक फोटो एंडमध्ये तसं मी तुम्हाला या व्हिडिओच्या एंडमध्ये तुम्हाला दिसून जाणार की किती टेम्परेचर याच्यामध्ये ड्रॉप होते आणि किती नाही। तर कारण की ऑलरेडी बाहेर पाऊस पडत आहे, या रूममध्ये आर्द्रता आहे आणि टेम्परेचर पण आता 67 होतं, बट ते हळूहळू आता कमी होत आहे। ठीक आहे, तर भेटतो मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत जे काही असणार याच्याबद्दलचं त्याच्यासोबत। ठीक आहे, चला नमस्कार।